हात फक्त एक हम्म. देवाची रचना नाहीये, तो कार्य, संवेदना आणि ओळख आहे आपली. हात म्हणजे दुसरा डोळा, जपाच आणि सांभाळाच. घंटीन तास मी रील बघतो. मी रील बघताना बघता का अंगठा वर खाली वर खाली वर खाली. मेनली आता ह्या मॉडर्न युगामध्ये हा. मी म्हणतो सगळ्यात नंबर 1 कारण आहे मोबाईल. हे आपल्या हा. लक्षात येत नाही. जर आपण जर विचार केला की हात फक्त आपण अंगठा किती वेळा वापरतोय हे जर तुम्ही सकाळपासून संध्याकाळपर्यंत नोटीस केलं तर तुम्ही आश्चर्यचकित होताल की हा इतका काम करतोय ना आपण लक्ष देत नाहीये. हा सगळा चालू होतो आणि मग हळूहळू थोडं दुखायला सुरुवात होती. मग आपण म्हणतो यार थोडंसं जरा दुखतंय तर आपण घरच्या रेमेडीज करतो. काय बाम लाव किंवा कुठं गरम पाण्याने शेक. मग ते हळूहळू हळूहळू ते वाढत जातं. तर बेसिक एक जिम मध्ये गेल्यावर तर काय काळजी घ्यावी जेणेकरून ह्या अशा इंजुरीज टाळता येतील आपल्याला? जिम मध्ये लोक जातात डायरेक्ट वेट उचलतात. वेट म्हणजे काय की हा 100 किलोचा विचारतोय मी 110 किलोचा. म्हणजे याला म्हणतात इगो लिफ्टिंग. गृहिणी ती म्हणते की माझ्या हातात ना मी दुधाचं पातेलं असं पकडलं होतं आणि ते पडलं. काही लोक असे सांगतात की मी आमच्या वॉशरूमला जाऊन आलो तर आमची बोटाची मुंग्या कमी होतात. सगळ्यात अलार्म सिम्पटम काय, ज्या वेळेस एखादी वस्तू हातातनं पडते त्यावेळेस पेशंट जागा होतो, अरे मला काहीतरी प्रॉब्लेम आहे. मी तिला नेहमी राजकुमारी म्हणतो. माझ्या बाय म्हणजे मी जेव्हा पेशंटला सांगतो ना तेव्हा म्हणतो ही नर्व ही तुमची राजकुमारी आहे. तर बाळ आता लहान आहे तर हा जो अंगठ्याचा खालचा भाग आहे तो सतत दुखत असतो, तर हे डिलिव्हरीशी संबंधित आहे का इतर काही मार लागला असेल नकळत? हँडल करून म्हणून जेव्हा डिकवऱ्यांचा पेशंट आला, यंग पेशंट, आम्ही त्यांना प्रश्न एकच करतो की तुझ्या घरामध्ये बाळ आहे का? त्या एकदम तुम्हाला कसं माहिती? त्याला म्हणतात मम्मी स्तंभ. बरं. ओके. आणि काही वेळेस त्याला आपण ग्रॅनी स्तंभ पण म्हणतो. कारण की हात जोडून विनंती आहे सगळ्या मुलांना की तुम्ही स्वतः चेन साफ करू नका. फिटरकडे जावा, तो तुमची साफ करून देईल ना चेन. तुम्ही का करता चेन साफ? किंवा समजा आता मी काहीतरी करताना ऍक्सिडेंट, माझं बोटाचं पेर तुटलंय आणि आता तिथून हॉस्पिटल पर्यंत ते पोहोचायचंय, तर पेशंट म्हणून त्या बाजूने काय काळजी घ्यावी? एखादा घोडा एक डर्बी रेस पळून आलेला आहे, बरोबर आहे, आणि त्याला परत तुम्ही म्हणताय की तू रेस पळ, तो घोडा आहे, तू थकणारच आहे ना. आपण चांगला वडापाव कुठं मिळतो यासाठी आपण गुगल वरती 10 मिनिटं घालवतो का नाही? घालवतो की वडापाव चांगला मिळतो, इथं चांगला मिळत नाही. मग तसं जर गुगलमध्ये हँड सर्जन टाकलं तर तुम्हाला 10 ते 12 हँड सर्जन अवेलेबल आहेत ना पुण्यामध्ये. म्हणजे हा तुमचा अलार्मिंग सिम्पटम आहे. बॉडी तुम्हाला देत आहे की तुम्ही त्याच्यावरती काहीतरी ऍक्शन घ्या. आपल्या पूर्वजांनी सगळं दिलेलं आहे, आपल्याला सगळं दिलेलं आहे, फक्त आपण ते वापरत नाहीये आणि आपण कंटाळा करतो. नमस्कार. जगण्यातील काहीच्या एका नव्या भागामध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत. आजचा आपला एक खूप खास एपिसोड आहे. खास याचं कारण असं की आपण ऑर्थोपेडिक रिलेटेड म्हणजे हाडांचे आजार संबंधित 2 एपिसोड 2025 मध्ये केले. त्यामध्ये हाडांचे कॉमन आजार आणि त्या व्यतिरिक्त सांधे बदलाची शस्त्रक्रिया, इतर गोष्टींवर आपण बोललो. हाडांची दुखणी ही फार क्रॉनिक दुखणी यामध्ये मोडली जातात. बऱ्याचदा कित्येकदा वर्षानुवर्ष लोक त्यासाठी ट्रीटमेंट घेत राहतात. काही आजार असे असतात की ते झाले तरी त्याच्यावरती नक्की काय करावं, कुठल्या स्टेजला डॉक्टरांना दाखवावं याविषयी संभ्रम असतात. लोक कित्येकदा मनानेच काहीतरी गोळ्या, औषधं किंवा क्रीम लावत बसतात वर्षानुवर्ष, आणि ती किरकोळ वाटणारी दुखणी जी 8-10 दिवसात कदाचित बरी होऊ शकतील त्यासाठी वर्षानुवर्ष कित्येकदा त्याच्यावर पुरेसा इलाज केला जात नाही. हाडांचे जे काही आजार असतात त्यामध्ये आपल्या मनगट कोपर ह्या हाडांचे जे आपले आजार असतात त्याविषयी काम करणारे जे डॉक्टर असतात ते हँड सर्जन असतात. आणि मेनली हँड सर्जनचं काम हे ऑपरेटिंग सर्जन, म्हणजे समजा मनगटाचा काही भाग तुटला, बोट तुटलं, तर ते परत जोडणं, याला रिकन्स्ट्रक्शन सर्जरी आपण जशा म्हणतो. तसंच जी क्रॉनिक आजार किंवा ज्याला आम्ही कोल्ड ऑर्थोपेडिक म्हणतो, ज्याच्यामध्ये ऑपरेशनचा भाग नसतो, ज्यामध्ये जनरली कोपर दुखणे, म्हणजे आपल्याला सचिन तेंडुलकर यांच्यामुळे टेनिस एल्बो हे कॉमनली माहिती असलेला शब्द असतो, किंवा बऱ्याचदा मनगटाच्या पुढे वेगवेगळे आजार असतात जे आपण एपिसोड दरम्यान बोलू. त्याविषयी आजचा आपला खास एपिसोड आहे. आणि आमचे मित्र पुण्यामधील डॉक्टर विजय माळशिकारे हे गेले 15 वर्ष पुण्यामध्ये हँड सर्जन म्हणून कार्यरत आहेत. तर हॅलो डॉक्टर विजय, आमच्या चॅनलवर तुमचं मनापासून स्वागत. मी डॉक्टर विजय आनंदराव माळशिकारे आणि मी गेले 15 वर्ष पुण्यामध्ये हँड अँड रिस्ट सर्जन म्हणून काम करत आहे. मी जहांगीर हॉस्पिटलला ॲज अ
हँड अँड रिस्क कन्सल्टंट म्हणून काम करतोय आणि माझं स्वतःचं हॉस्पिटल आहे रास्तापेठेमध्ये. त्याचं नाव आहे 18.52 नॉर्थ हँड सर्जरी हॉस्पिटल. तर आमच्या या चॅनलवर मनापासून स्वागत. आता आपण एकाच ब्रँचमध्ये काम केलं, त्यामुळे पेशंट साधारण काय काय तक्रारी घेऊन येतात आपल्या गप्पांच्या स्वरूपात आपण हे विषय करूया. तर एक सगळ्यात बेसिक प्रश्न असतो की इतर सांधे दुखणं हा कॉमन विषय असतो, पण जनरली कोपर किंवा हात मनगट याची जास्त तक्रारी का लोक घेऊन येतात? कारण की हात तुम्ही जर बघितली हाताची रचना ही फार वेगळी आहे. हम्म, कसं असतं पायाला आपण विश्रांती देऊ शकतो, हम्म, तसं हाताला आपण विश्रांती नाही देऊ शकत. राईट. होतं काय की आपल्या हातामध्ये कमी जागेमध्ये खूप काही रचना देवाने दिलेली आहे. हम्म, छोटे छोटे हाडं, हम्म, छोटी मांसपेशिया, हम्म, त्याबरोबर नर्व्स असतात, मज्जातंतू, हम्म, टेंडन्स असतात. हे सगळं एका ह्याच्यामध्ये सुसूत्रपणे काम करतात. ओके, बरोबर आहे. राईट. आता एक साधारणतः एक सिंपलशी तुम्हाला एक गोष्ट सांगतो. एका लिफ्टमध्ये 10 लोकची कॅपॅसिटी आहे उभं राहण्याची. बरोबर आहे. 10 लोक वर खाली व्यवस्थित असतात. पण जर एखादा 11वा माणूस 100 किलोचा जर आला तर दाटीवाटी सगळ्यांना होती. बरोबर आहे. बरोबर आहे. तसं शरीरामध्ये एखादी काही गोष्ट सूज आली किंवा एखादा समजा फ्रॅक्चरमुळे कॅलस निर्माण झाला, म्हणजे आवरण निर्माण झालं, तर काय होतं की ती जी कॉम्पॅक्ट जागा असते तिथं प्रेशर निर्माण तयार होतो. ओके. बरोबर आहे. आणि त्याच्यामुळे आपल्याला मग ते कार्पल टनेल, ओके, किंवा जास्त आपण वापर केला तर डिकर्व्हन्स डिसीज म्हणतो आपण त्याला, की जे मनगटाच्या बेसला इथं दुखतं, राईट. किंवा कोपरा दुखणे, कारण की आपण रिपिटेटिव्ह ऍक्शन करतो सारखी भांडी घासणे, धुणं धुणे, त्याच्यानंतर फरशी पुसणे, हे सगळी हाऊसहोल्ड जी कामं असतात, घर कामं, त्याच्यामुळे सारखं हात त्यांचा वापर जातो. प्लस ते ऑफिसमध्ये काम करतात, म्हणजे हे घरचं काम करून परत ते 8 तास लॅपटॉपवरती सेम पोझिशनला बसतात. विश्रांती हा प्रकार नसतोच. त्याच्यामुळे ही जी रिपिटेटिव्ह स्ट्रेस सिंड्रोम आपण त्याला म्हणतो, हा सगळा चालू होतो आणि मग हळूहळू थोडं दुखायला सुरुवात होती. मग आपण म्हणतो यार थोडंसं जरा दुखतंय तर आपण घरच्या रेमेडीज करतो, काय बाम लाव किंवा कुठं गरम पाण्याने शेक, आणि मग ते हळूहळू ते वाढत जातं आणि मग दुखणं इतकं होतं की मग असंही होतं आणि तुमच्या कामामध्ये रिफ्लेक्ट करायला सुरुवात होते की अरे मी काम करतो, माझा हात दुखतोय. त्यावेळेस मात्र तुम्ही डॉक्टरांचा सल्ला घेणं फार जरुरीचं आहे. ज्या वेळेस तुम्ही रुटीन कामामध्ये तुमचा हात दुखतोय, काहीतरी त्यामध्ये प्रॉब्लेम आहे, कधीतरी दुखतोय, आपण म्हणतो ना सर कधीतरी दुखतोय, तो इग्नोर करायचा. ते प्रत्येकाचं वेअर अँड टेअरमुळे होत असतं. पण जर प्रत्येक वेळेस जर समजा काही हात, म्हणजे समजा आपण एखादं जग उचलतोय, हात दुखतोय माझा, कॉम्प्युटर बसलोय हात दुखतो, अनकम्फर्टेबल आहे, बोटांना मुंग्या येतात, म्हणजे हा तुमचा अलार्मिंग सिम्पटम आहे. बॉडी तुम्हाला देत आहे की तुम्ही त्याच्यावरती काहीतरी ऍक्शन घ्या. बरोबर आहे. आणि जनरली अशा काय सवयी असतात वापरताना हाताच्या किंवा मनगटाच्या, की ज्या त्या चुकीच्या सवयींमुळे हा जास्त लवकर त्रास वाढायला सुरुवात होते? मेनली आता ह्या मॉडर्न युगामध्ये हा. मी म्हणतो सगळ्यात नंबर 1 कारण आहे मोबाईल. कारण लोक काय करतात, मोबाईलचा थंब सारखा वापर, स्टायलस म्हणून वापर करतात, वर खाली वर खाली वर खाली. कारण की थंबला देवाने समजा तुमच्या शरीर रचनेप्रमाणे 100 वेळाच त्याचं आहे कॅपॅसिटी, तुम्ही त्याला 300 वेळा देताय. म्हणजे एखादा घोडा एक डर्बी रेस पळून आलेला आहे, बरोबर आहे, आणि त्याला परत तुम्ही म्हणताय की तू रेस पळ, तो घोडा आहे, तू थकणारच आहे ना. तसा आपला अंगठा तुम्ही सारखं मोबाईलवरती घंटीन तास तुम्ही रील बघता, तुम्ही रील बघताना बघता का अंगठा वर खाली वर खाली वर खाली, म्हणजे काय होतं की तुमचा सांध्यामध्ये सारखं वागतोय सरळ होतोय, वागतोय सरळ होतोय, ह्या झाला अंगठ्याचं. आणि एकाच पोझिशनला मनगट फ्लेक्शन पोझिशन मध्ये तो राहतो. त्याच्यामुळं जी नर्व असती कार्पल टनेल मधली ती दाबली जाते. म्हणजे एक तर मनगटाचा आजार सुरू होतो आणि एक बोटांचा आजार सुरू होतो. हे सगळ्या गोष्टी सुरू होतात, विदाउट ब्रेक चालू आहे, प्लस तुमचं काम आहे. त्यामुळे हाताचा हा वापर जास्त प्रमाणात आता ह्या मॉडर्न युगामध्ये खूप होत चाललेला आहे आणि त्याच्या तक्रारी खूप यायला लागलेल्या आहेत. आणि मग जनरली असं कुठला एक खास असा आजार किंवा कंप्लेंट असते का, की लोक त्याच्याकडे बरेच दिवस दुर्लक्ष करत असतात, पण जे येतात तेव्हा ते खूप जास्त वाढलेलं असतं? युजली काय असतं माहितीये का, की हाताच्या बोटाला येणाऱ्या मुंग्या. ओके. मी लोक म्हणतात की मुंग्या येतात मला, हा. मग ते रात्री झोपताना मुंग्या येतात, माझी झोप डिस्टर्ब होती, इग्नोर करतात, घरचं काहीतरी रेमेडी करतात, आणि पुढे चालून त्याचं रूपांतर नंतर हळूहळू हळूहळू तुमच्या हातात बोटांच्या अंगठ्याची ताकद ही कमी व्हायला सुरुवात होती. ओके. ओके. कारण की दाब इतका असतो त्या नशेवरती की त्याची ताकद कमी व्हायला सुरुवात होती. आणि मग ज्या वेळेस ताकद कमी सुरुवात होईल, सगळ्यात अलार्म सिम्पटम काय, ज्या वेळेस एखादी वस्तू हातातनं पडते त्यावेळेस पेशंट जागा होतो, अरे मला काहीतरी प्रॉब्लेम आहे. पण मुंग्या आधी
मुंग्यामध्ये काय होत असेल, माझा हात झोपेमध्ये कुठंतरी दाबला गेला असेल त्यामुळे मुंग्या असतील, ते इग्नोर करतात. ओके. पण ज्या वेळेस तो हातातनं वस्तू पडती आणि त्यांची झोप डिस्टर्ब होती, सगळ्यात महत्वाचं झोप डिस्टर्ब होती, अच्छा. त्यावेळेस ते डॉक्टरांकडे येतात आणि म्हणतात की सर मला काहीतरी प्रॉब्लेम आहे, मला मुंग्यांचा खूप त्रास आहे आणि मला ते काही जमत नाहीये. ओके. तर सर्वात जास्त हा एपिसोड करायचं जेव्हा ठरलं, तर ज्या आजाराविषयी प्रश्न आले ते म्हणजे टेनिस एल्बो. टेनिस एल्बो म्हणजे काय होतं आणि का होतो? कारण की तो फक्त कोपऱ्याच्या जो स्नायू असतो तो खेचला गेल्यामुळं किंवा रिपिटेटिव्ह यूज झाल्यामुळं तो दुखतो. आता त्या टेनिस एल्बो का म्हणतात? कारण की तो टेनिस खेळाडूंमध्ये खूप कॉमन आहे. टेनिसचे मॅच जर तुम्ही बघितले तर 3-3 तास ते बॅक हँड, फ्रंट हँड, बॅक हँड ते चालू असतं त्यांचं. त्याच्यामुळे तो स्ट्रेस आल्यामुळे तो कोपरा दुखतो. त्यामुळे लोकांना असं वाटतं की हा टेनिसमुळंच होतो, असं नाही. हा सर्वसामान्य हा IT लोक, क्रिकेटर, माणसामध्ये जड उचलणे, आपण ज्यावेळेस शरीराच्या दूर ठेवून एखादी वस्तू उचलतो त्यावेळेस मॅक्झिमम ताण हा आपल्या कोपऱ्यावरती येतो. म्हणजे बिगारी कामगार त्यांच्यामुळे होतो, जे आपले डेंटिस्ट आहेत त्यांच्यामध्ये होतो, आणि गृहिणी ती प्रत्येक वेळेस तिचं काम चालू असतं. हा कारण आपण ठरवून कुठली हालचाल करत नाहीये, बरोबर आहे. जसं आपण ब्रेन डील तसं करतोय, आपण किती वेळा करतोय हे आपल्या लक्षात येत नाही. जर आपण जर विचार केला की हात फक्त आपण अंगठा किती वेळा वापरतोय हे जर तुम्ही सकाळपासून संध्याकाळपर्यंत नोटीस केलं तर तुम्ही आश्चर्यचकित होताल की हा इतका काम करतोय ना आपण लक्ष देत नाहीये. आणि त्याच्यामुळे हे सगळ्या गोष्टी एकत्रित येऊन, आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे लोक स्ट्रेचिंग करत नाही, व्यायाम नाही, स्ट्रेचिंग नाही. जिम मध्ये लोक जातात, डायरेक्ट वेट उचलतात. वेट म्हणजे काय की हा 100 किलोचा विचारतोय, मी 110 किलोचा, म्हणजे याला म्हणतात इगो लिफ्टिंग. त्याच्यामुळे त्रास होतो. स्ट्रेचिंग नाहीये. स्ट्रेचिंग म्हणजे 2 मिनिटं स्ट्रेचिंग केलं की झालं असं नाहीये. प्रॉपर 10 मिनिटं तुम्ही स्ट्रेचिंग केलं पाहिजे. इव्हन जिम मध्ये असो किंवा गृहिणी असो, नाहीतर मुलगा असो, नाहीतर कुठल्याही, जर त्यांनी स्ट्रेचिंग व्यवस्थित जर केलं तर हे आजार होत नाहीत. आणि मग आता समजा मला टेनिस एल्बो हे निदान झालंय बाबा, आता मी आलोय, टप्प्याटप्प्याने सुरुवातीला समजा गोळ्या घेतल्या, काही व्यायाम सांगितले, तरी बरं होत नाही. तर आता सध्याच्या काळात त्याच्यासाठी लेटेस्ट काय ट्रीटमेंट करता येते? आता कसं झालंय की टेनिस एल्बो हा ज्या वेळेस होतो त्यावेळेस तो पहिल्यांदा तर बरेचसे पेशंट आपले घरची रेमेडी स्वतः जाऊन डॉक्टर होऊन गुगलवर शोधून गोळ्या खात असतात. म्हणजे कॉन्झर्वेटिव्ह ट्रीटमेंट त्यांनी ऑलरेडी केलेली असते, बरोबर आहे. ज्यावेळेस आपल्याकडे आमच्याकडे येतात त्यावेळेस आम्ही मग ते बघतो किती सिव्हिरिटी आहे, दुखतोय किती, कुठल्या पोझिशनला दुखतोय, त्याला आपण क्लिनिकल एक्झामिनेशन म्हणतो. हे केल्यानंतर आम्ही ठरवतो की ह्याला काय लागेल. मग आपण फिजिओथेरपी पहिले ट्राय करतो की ज्याच्यामध्ये आपण काय शेक असतो तो देतो, रेस्ट देतो. त्याला म्हणतो की आपण थोडंसं मॉडिफिकेशन करूया तुमच्या डेली लाईफमध्ये की ज्याच्यामध्ये तुम्हाला त्रास होतोय त्या गोष्टी करायच्या नाहीयेत. आता कुठल्या गोष्टीमध्ये त्रास होतो हा पेशंट सांगू शकतो, किंवा मला कोण म्हणतो मला जग उचलताना त्रास होतो, ती गोष्ट नाही करायची. कोण म्हणतो मला ग्लास उचलताना त्रास होतो, ती गोष्ट करायची नाही. 10-12 दिवस केले की बेसिकली काय की त्याला आराम देणे. आराम दिले की ते हील होऊन जातं, नॅचरल टेंडन्सी आहे, हील होऊन जातं आणि मग सिम्पटम्स कमी होतात. तरी पण काही लोकांमध्ये, कारण की अशक्य त्यांना IT वाला जर पसंत त्याला 8 तास काम करणे आहेच आहे. मग अशा वेळेस आम्ही काय करतो, तिथं आपण एक लोकल स्टिरॉइड, आता लोक म्हणतात स्टिरॉइड म्हणले की एकदम घाबरतात, स्टिरॉइड. पण आपण एक गोष्ट लक्षात ठेवायची की स्टिरॉइड आपण लोकल देतोय, टेंडनला ब्लड सप्लाय नसतो. ओके, आपण जे तोंडावाटे देतो स्टिरॉइड ते ब्लड मध्ये जातं आणि मग ते अपाय करू शकतं. सगळेच करत नाही. जर आपण प्रॉपर त्याला व्यवस्थित जर डोसेस प्रमाणे दिलं तर अपाय करू शकत नाही. म्हणून आपण त्याला काय म्हणतो, डबल एज वेपन म्हणतो स्टिरॉइडला मेडिकलच्या लँग्वेज मध्ये, बरोबर. व्यवस्थित वापरलं तर ते व्यवस्थित होतं, बरोबर. तसं आपण ते लोकल देतो आणि आपण देतो किती 40 मिलीग्रॅम, आणि ते लोकली बसतं तिथं, ते ॲब्झॉर्ब होत नाही शरीरामध्ये. कारण की जर आपण ओरली गोळ्या दिल्या तर तिथं तेवढी मात्रा जात नाही, कारण ब्लड सप्लाय कमी असल्यामुळं जेवढं पाहिजे. त्यामुळं आपण डायरेक्ट लोकल जर स्टिरॉइड दिलं तर तिथं डायरेक्ट इफेक्ट करतं आणि ते पेन कमी करण्यात मदत करतं. म्हणून आपण लोकल स्टिरॉइड देतो आणि फिजिओथेरपी सांगतो की तुम्ही स्ट्रेचिंग करा, हे करा, पट्टा लावा. त्यानंतरही जर कमी नाही झालं तर मग आपण डायग्नोस करण्याचे, मग आपण बोलू शकतो की नाही बाबा हे टेनिस एल्बो नाहीये, दुसरं काहीतरी. मग आपण दुसरं नर्व कॉम्प्रेशन कडे वळतो, रेडियल टनल सिंड्रोम आपण त्याला जे म्हणतो त्याच्याकडे वळतो. म्हणून आपलं रेडियल टनल सिंड्रोम आणि टेनिस एल्बो ह्याच्यामध्ये डिफरन्शिएट करायला शिकलं पाहिजे. तर जसं आता आपण टेनिस एल्बो विषयी बोललो, तसंच एक मेन सगळ्यांचा सगळ्यात जास्त प्रश्न नंतर आलेला विषय
कार्पल टनेल सिंड्रोम. तर हा शब्द लोक वापरतात रेग्युलर, पण हा खरं तर कशामुळे होतो आणि त्याच्यामधले सिम्पटम्स काय काय लक्षणं दिसतात लोकांमध्ये? बरं. मगाशी म्हटल्याप्रमाणे मी तुम्हाला एक लिफ्टचं उदाहरण दिलं होतं. हं. तसंच हं. मनगटामध्ये हं. मनगटामध्ये या लिगामेंट असतं, त्याच्या खाली 8 टेंडन हं. बोटाचे, हं. एक थंबचा हं. 9वा आणि हं. नर्व, हं. असे 10 स्ट्रक्चर असतात. हं. आणि ते 10 स्ट्रक्चर एका जागेमधनं, एका सर्कलमधनं ते आत गेलेले असतात. हं. आता होतं काय, की ज्या वेळेस आपण रिपिटेटिव्ह काम करतो हं. किंवा हे करतो, तेव्हा एकमेकांमध्ये घर्षण होतं टेंडनमध्ये. हां. मग कुठलीही गोष्ट घर्षण झालं की बर तयार होती. हं. हे साधा मेकॅनिकल हा नियम आहे. बरोबर. तिथं घासलं की तिथं बर तयार होती. हं. तसंच टेंडन घासून तिथं तयार होऊन त्याला आपण सायनोवायटिस म्हणतो. म्हणजे काय होतं, की त्यातले जे लोक आहेत 10 मधले, ते थोडा असा वजनाने वाढलाय. हं. आणि नर्व ही इतकी सेन्सिटिव्ह असती, हं. म्हणून देवाने तिला सगळ्यात डीप दिलेलं आहे. हं. तुम्ही जर अॅनाटॉमीची रचना बघितली हं. तर नर्व ही सगळ्यात खाली आहे आणि त्याच्या बाजूला देवाने आवरण दिलेलं आहे फॅटचं, कारण की ती प्रोटेक्ट करण्यासाठी. मी तिला नेहमी राजकुमारी म्हणतो. अच्छा. माझ्या म्हणजे मी जेव्हा पेशंटला सांगतो ना, हं. तेव्हा म्हणतो ही नर्व ही तुमची राजकुमारी आहे, हं. तिला एक्सपोज नाही करायची आहे. हं. हं. तर होतं काय, की हे सगळं आल्यामुळं तिच्यावरती दाब येतो. हं. दाब आला की नर्व मध्ये कंडक्शन होत असतं. हं. मेंदूपासून संवेदना येतात आणि हं. आपल्याला पुढं बोटामध्ये मिळतात त्या. हं. तर ते दाब आल्यामुळं त्याची संवेदना जी होती, कंडक्शन जे आहे, जे वाहतंय, ते थोडंसं कमी व्हायला सुरुवात होती. ओके. स्टार्टला 10% कमी झाल्यावरती बॉडी ऍडजस्ट करते, पण हं. ज्यावेळेस ती अजून वाढत जातं, त्यानंतर पेशंटला मुंग्या यायला सुरुवात होतात. हं. हे म्हणतात की थोड्या मुंग्या येतात किंवा हं. त्याला आपण पिन्स अँड प्रिकल्स म्हणतो इंग्लिशमध्ये. हं. हात बधीर होतोय, हं. हे थोडे वेगवेगळ्या टर्मिनॉलॉजी. ओके. स्टार्टला सुरू होताना एक दिवसभरात कधी 1-2दा होतं. हं. आपण त्यावर दुर्लक्ष करतो, काम करतो. परत ते रात्री यायला सुरू होतात. हं. युजुअली 2 ते 3 पहाटे 3 वाजता लोकांची झोप डिस्टर्ब होती. ओके. कारण की बॉडीमधलं शरीरामध्ये पाणी रिटेन्शन होतं. हं. ओके. त्याच्यामुळं काय होतं, की एक्स्ट्रा प्रेशर सगळं त्या ह्याच्यावरती येतं, कॅनलवरती येतं, ओके. बिकॉज ऑफ द वॉटर रिटेन्शन. आणि म्हणून 2 ते 3 वाजता लोकांना बघितलं असं, विचारलं असेल तुम्ही, हं. तर 2 ते 3 वाजताची मुंग्या जास्त झोप त्यांची डिस्टर्ब होती. बरं. काही लोक असे सांगतात, की मी आमच्या वॉशरूमला जाऊन आलो हं. तर आमची बोटाची मुंग्या कमी होतात. हां, म्हणजे हां. हे एक डायग्नोस्टिक फॅक्टर आहे, की हे कार्पल टनेल आहे. ओके. ओके. हे झालं मुंग्यांबद्दल. हं. तिसरी गोष्ट म्हणजे काही पेशंट म्हणतात, की मला थोडेसे बोटामध्ये क्रॅम्प्स येतात. हं. ओके, बोटं दुखतात माझी. हं. काही लोक म्हणतात, की माझा अंगठ्याची ताकद गेलेली आहे, बरं. की मी पहिलं जे होतं ते ताकद नाहीये. जर खूप हुशार असेल, की त्याला कळत असेल, तसं बरोबर सांगतो, की नाही असं माझी अंगठीची ताकद कमी व्हायला लागली. पहिली जी होती 100%, आता नाहीये. ती जरा 80% 90% झालेली आहे. हं. हे एक पेशंट आपल्याला सिम्पटम सांगत असतो. हं. आणि सगळ्यात अलार्मिंग सिम्पटम म्हणजे काय, की गृहिणी ती म्हणते, की माझ्या हातातनं ना मी दुधाचं पातेलं असं पकडलं होतं आणि ते पडलं. बरं. कारण की अंगठ्यामुळे त्याला ग्रिप नाही आलेली. हं. मग ते एक कार्पल टनेलमुळं लॉंग लास्टिंग जे म्हणतो आपण, क्रॉनिक, त्यामध्ये तिथं वीक होतं थिनर मसल, की ज्याला सप्लाय करतोय हं. नर्व, हं. आणि त्यामुळं ते ताकद जाती आणि भांडं खाली पडतं. बरं. आता हे निदान झालं समजा. कित्येकांचे असे प्रश्न आहे, की ह्याला फक्त ऑपरेशनच लागतं का? का त्या व्यतिरिक्त पण बरा होऊ शकतो? बरं. ह्या प्रश्नाच्या येण्याआधी एक एक अजून एक थोडंसं याच्या आधी एक सांगतो मी, हं. की कार्पल टनेल हे डायबिटीस, हं. रुमेटॉइड आर्थरायटिस, आपण आमवात म्हणतो, हं. बरोबर आहे, थायरॉइड, हं. ह्या लोकांमध्ये जर 100 लोक घेतली आणि यातल्या 6 लोकांना समजा हा आजार असेल, तर त्यातले निम्म्याच्या लोकांना हा कार्पल टनेलचा आजार होऊ शकतो. बरं. हा ॲग्रिवेट जास्त होतो जर डायबिटीस असेल तर. त्याच्यामुळे जर तुम्ही डायबिटीस हे कंट्रोलमध्ये ठेवलं तर हं. कार्पल टनेलची होण्याची शक्यता कमी होती. बरं. आणि चौथा प्रकार आहे, की ह्याच्यामध्ये काहीच नसतं, नाहीये. हां. त्याला आपण म्हणतो इडिओपॅथिक. राइट. आणि इडिओपॅथिक हे कॉमन आहे, बिकॉज ऑफ मला आता असं कळलं या प्रॅक्टिसमध्ये, हं. की जे आपण आपली पोझिशन आहे, मोबाईल, हं. लॅपटॉप हं. आणि रिपिटेटिव्ह स्ट्रेस सिंड्रोम, त्याच्यामुळे कार्पल टनेलचं प्रमाण आता आपल्या ह्यामध्ये जास्त वाढत चाललेलं आहे. आणि मग उपचाराच्या दिशा कुठल्या असते त्याच्यामध्ये हा, मग? तर मग उपचारामध्ये आपण स्टार्टला आपण कन्झर्वच करतो. म्हणजे हं. आपण काय करतो, बाबा तुला रेस्ट दे, कॉक ऑफ स्प्लिंट म्हणतो आपण, की हं. ज्याच्यामध्ये हात आपण हा एक्सटेन्शन मध्ये ठेवतो असा. हं. हं. हात मुंग्या कधी येतात, ज्यावेळेस हात असा राहतो. हं. म्हणून झोपेमध्ये आपण पेशंटला सांगतो, की तुम्हाला प्रश्न मी हा विचारतो पेशंटला, की तुम्हाला मुलासारखं झोपायची सवय आहे का? बरं. बरेचसे लोक सांगते, हा मला असं झोपायची सवय आहे, हं. तर ती पहिली बंद करायची. हं. झोपताना सरळ झोपून हात असे ठेवून झोपले की तो त्रास कमी होतो. हं. ओके.
मुंग्यामुळं बरेचसे लोक येत नाहीत आपल्याकडे, कारण ते मुंग्या हे नाही, पण पेन सुरू झालं तर ते लगेच येतात. तुम्हाला पण अनुभव असेल त्या गोष्टीचा. तर हात आपण असा ठेवला की मुंग्या निघून जातात. स्प्लिंट देतो आपण की जेणेकरून हात असा राहिला नाही पाहिजे दिवसभरात. हे आपण बघतो एक साधारणतः 3 आठवड्याचा आपण एक महिन्याचा आपण त्यांना हे सांगतो असं करायला, थोडी फिजिओथेरपी करायला सांगतो, स्ट्रेचिंग नर्व स्ट्रेचिंग करायला सांगतो. ह्याने जर सिम्पटम्स गेले तर आपण काहीच करत नाही. तरी जर सिम्पटम्स राहिले मग आपण त्यांचं EMG NCV टेस्ट करतो. त्यामध्ये किती प्रमाण आहे, माइल्ड आहे, मॉडरेट आहे का सिव्हिअर आहे, आणि पेशंटला तकलीफ किती आहे, ह्याच्याप्रमाणे कॉल घेऊन आपण सर्जरीचा विचार करू शकतो. सर्जरी मध्ये त्या नशेवरचा असलेला दाब मोकळा केला. त्याच्यामध्ये मग आता रिसेंटली काय झालं की पहिले आपण ओपन करायचो, 4-5 टाके पडायचे, पण आता इंडोस्कोपिक कार्पल टनल आले की ज्याने आपण की होल सर्जरी म्हणतो. की फक्त आपण इथे एक टाका घेऊन एक उघडून फक्त आतून ते लिगामेंट कट करतो ह्यानी दुर्बिणीतनं, आणि ते एकदम सोपं काम आहे. 15 मिनिटांमध्ये सर्जरी होती. आणि नेक्स्ट म्हणजे याचा फायदा असा आहे की 2 दिवसानंतर पेशंट त्याचा हात वापरू शकतो. फक्त भिजवायचा नसतो, पण तो ऍज अ सपोर्ट म्हणून वापरू शकतो. की जर समजा 15, कारण की रुटीन मध्ये जे आपण सर्जरी करतो त्याला आपण साधारणतः 15 दिवस तर सांगतो की हात वापरू नका, कोणी स्लॅब लावतो किंवा पडू नये म्हणून. होतं काय की 15 दिवस पेशंटला पर्सनल हायजीन करायला फिमेलला फार कठीण होतं. बरोबर. 2 दिवस ते ऍडजस्ट करू शकते, पण तिसऱ्या दिवशी ते ऍडजस्ट नाही करू शकत. त्याच्यामुळं कार्पल टनल फिमेलमध्ये फार कॉमन आहे. मग ह्या पद्धतीने सर्जरी आपण केली तर 2 दिवसामध्ये पेशंट आपला हात वापरू शकतो ऍज अ सपोर्ट म्हणून. दुसरा हात आपला असतो वापरण्यासाठी, पण समजा हात त्याला बँडेज किंवा प्लास्टर पडलं तर तो हात वापरू शकत नाही, ना सपोर्ट ना काही. त्याच्यामुळे हे आजकाल म्हणून फॉरेन मध्ये, वेस्टर्न वर्ल्ड मध्ये ही सर्जरी फार फेमस आहे. कारण ते इंडिपेंडेंट असतात, त्यांच्यावरती कोण स्वतःच करावं लागतं त्यांना. त्यामुळे हे खूप प्रसिद्ध आहे. भारतामध्ये पण हळूहळू हे जे व्हायला लागलेले आहे आणि लोक तेवढे जागृत व्हायला लागलेले आहेत इंटरनेटमुळे. आणि पटकन बरं होऊन कामाला लागणे कुठे ऑपरेशन नंतर सगळ्यांना पाहिजेच. करेक्ट. आता हाताचाच विषय चालले तर त्या अनुषंगाने आमच्या स्त्री प्रेक्षक आहेत त्यांचा प्रश्न आला की माझी काही महिन्यापूर्वी डिलिव्हरी झाली आणि त्यानंतर बाळ आता लहान आहे, तर हा जो अंगठ्याचा खालचा भाग आहे तो सतत दुखत असतो, तर हे डिलिव्हरीशी संबंधित आहे का इतर काही मार लागला असेल नकळत? नाही, काय होतं डिलिव्हरी नंतर आपण जी गरोदर माता आहे जेव्हा डिलिव्हरी होती त्यानंतर बाळाचं त्याला घेऊन पाजावं लागतं म्हणजे ह्या पोझिशन मध्ये पाजावं लागतं. होतं काय की कंटिन्युअस त्याला हलवू शकत नाही आपण, एक अर्धा पाऊण तास आपण ह्या पोझिशन मध्ये आपण बाळाला धरतो. त्याच्यामुळे होतं काय की ह्या अंगठ्याची जी स्नायू आहेत ज्या अंगठ्या काम करण्यासाठी त्याच्यावरती ताण येतो. आणि होतं काय की ह्या 3 टेंडनला आपण जे हालचाल करतो त्याला देवाने एक पुली दिलेली आहे की जे ह्या एज वरती असते. देवाने पुली का दिलेली आहे? कारण की ते सटकून आहे टेंडन म्हणून. होतं काय की स्ट्रेसमुळं किंवा वापरल्यामुळं तिथली जागा कमी होती आणि तो टेंडन अडकतो आणि त्याच्यामुळं दुखतो आणि त्याला म्हणतात मम्मीज थंब. बरं, ओके. आणि काही वेळेस त्याला आपण ग्रॅनीज थंब पण म्हणतो, कारण की ते झाल्यानंतर सासू असेल किंवा तिची आई असेल ती बाळा सांभाळ करते, तिला पण होतो. बरं, हँडल करून. म्हणून जेव्हा डिकवरेन्सचा पेशंट आला, यंग पेशंट, आम्ही त्यांना प्रश्न एकच करतो की तुझ्या घरामध्ये बाळ आहे का? त्या एकदम तुम्हाला कसं माहिती? कारण की हा आजार मुख्यतः फिमेल मध्ये पोस्ट प्रेग्नन्सी बिकॉज ऑफ द चाइल्ड हँडलिंग होतं. ओके. आणि त्यांना फक्त एकच आपण सांगायचं असतं की ते बाळाला जास्त घेऊ नका, खाली ठेवून ज्या गोष्टी करा त्या आपोआप बरा होऊन जातो. रेस्ट द्यायची. कारण की फिमेल मध्ये जे लॅक्टेटिंग मदर्स असतात त्यांना आपण पेन किलर नाही देऊ शकत. त्याच्यामुळे त्यांना फक्त मॉडिफिकेशन जे कशामुळे होतंय ते जर टाळलं तर हा आजार बरा होतो. बरं. आणि तसंच अनुषंगाने अजून एक असतं ट्रिगर फिंगर जे म्हणतात की बोटमचं लॉक होतं, तर त्याचं कारण आणि काय सिम्पटम्स येतात? पुन्हा तेच की देवानी पुली सिस्टीम दिली, तसं बोटांना पण पुली सिस्टीम दिलेली आहे की जेणेकरून आपण बरोबर बोट वाकवू शकतो. तर ते A1 पुली म्हणतो आपण, जिथनं पुली स्टार्ट होतात त्या पुलीमध्ये टेंडन जेव्हा जातो तेव्हा ते जागा पाहिजे हालचालीला. पण ट्रिगर फिंगर मध्ये काय होतं की त्या जे टेंडन आहे त्याला सायनोव्हायटिस होतो. त्याचा वापरून तो घासतो, त्याचा नूडल तयार होतो. आणि होतं काय की ज्यावेळेस आपण बोट वाकवतो तेव्हा जो टेंडन आहे त्याला जे स्वेलिंग आलेलं असतं ते बाहेर सटकतं. ओके. पण जेव्हा तुम्ही सरळ करतो तेव्हा तो फुगतो आणि तो पुलीमधनं जात नाही.
त्याच्यामुळे आपण फोर्सफुली करतो आणि त्यामुळे ते ट्रिगरिंग होतं, खटाककीने सटकतं ते आणि मग आत जातं. हा. त्यामुळे ते ट्रिगरिंग फिंगर, त्याला ट्रिगर फिंगर म्हणतात, की ते अच्छा. सटकतं. पुन्हा एकदा ट्रिगर होण्याची कारण डायबिटीस, रुमेटॉइड आर्थरायटिस हम्म. आणि थायरॉइड, Thyroid. ह्याच्यामध्ये कॉमन असते. ओके. डायबिटीस मध्ये फार कॉमन आहे. ओके. ओके. त्याच्यामध्ये पेन असतं, बोट पूर्ण सरळ होत नाही हम्म. आणि कुठली गोष्ट उचलताना, हम्म. वागताना समजा आपण ग्लास उचलतोय आणि ठेवायचं असेल तर बोट लॉक झालं हम्म. तर ग्लास ठेवू शकत नाही, मधलं बोट असेल तर, हा. कारण ते लॉक होतंय. त्यामुळे ते लोकांना डेली लाईफ मध्ये फार अनकम्फर्टेबल होते की यार मी ग्लास उचललाय आता आणि परत ठेवतोय आणि परत ते होत नाहीये, ते वेळ जातो त्यामध्ये. हम्म. तिसरी गोष्ट म्हणजे काय होतं की बरेचसे लोक अंगावर काढतात ते, हम्म. की मध्ये काय होत नाही, काय होत नाही, काय होत नाही. ज्यावेळेस ते लॉक व्हायला सुरुवात होतं हम्म. त्यावेळेस ते येतात. अशी पण लोक बघितले की लॉक करून टेंडन तुटू शकतो. हम्म. कारण की पुन्हा एकदा मग अशी म्हटल्याप्रमाणे बर येते, घासून 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 त्या टेंडन तुटलेलाही बघितलाय मी. हम्म. त्याच्यामुळे जर तुम्हाला थोडा जरी त्रास सुरू झाला ट्रिगर फिंगरचा तर लगेच तुम्ही डॉक्टरकडे जाऊन कन्सल्ट करून हम्म. वेगवेगळे उपचार घेतले तर हा बरा होतो. ओके. त्याला ऑपरेशन पर्यंत येत नाही. बरं. लॉकिंग झालं म्हणजे ही स्टेज आली ऑपरेशनची. हा हा हा. फक्त एक लक्षात लॉकिंग पर्यंत येऊन द्यायचं नाहीये. त्याच्या आतमध्येच आपण ते रिमेडी करून हे करून ते बरं होतो. बरं. आणि मगाशी जो विषय तो कंटिन्यू करायचा होता की जिम मध्ये लोक जातात आजकाल, मुलं बऱ्याचदा इंजुरीज होतात मनगटे, तर बेसिक एक जिम मध्ये गेल्यावर तर काय काळजी घ्यावी जेणेकरून ह्या अशा इंजुरीज टाळता येतील आपल्याला? बरोबर आहे. हा चांगला क्वेश्चन आहे, कारण आताच्या मी बघतो तर जिम मध्ये बरेचसे लोक मुलं येतात यंग, युगो म्हणतो आपण त्याला, युगो लिफ्टिंग म्हणतो आपण त्याला, ते पहिलं बंद केलं पाहिजे. प्रत्येक माणसाची एक देवाने दिलेली एक न्यूटन फोर्स आहे की तेवढीच ताकद तुम्हाला पाहिजे, त्याच्यावरती तुम्ही नाही लावू शकत, ती डेव्हलप करावी लागती. पण तुम्ही जर 8 दिवसामध्ये डायरेक्ट 10 किलोवरनं 15 किलोवर जाताय, बॉडी सहन नाही करत त्याला. बॉडीला तुम्हाला ते सवय पाडावी लागती. मला सांगा, चप्पल जेव्हा आपण नवीन घेतो, बूट नवीन घेतो, तर तो चावतो, आहे का नाही? का चावतो? कारण की त्याला ते नसतं, जेव्हा तुम्ही घालता तो लूज होतो आणि मग तो व्यवस्थित फिट बसतो. तसंच शरीराचं आहे, त्याला तुम्ही लूज करा, मग तुम्ही हळूहळू वाढवा ना वजन. आणि त्याच्यामुळे मग ते बॅक, कधी कधी बॅक स्पाझम, रिस्ट पेन, एल्बो पेन हे घेऊन येतात. त्यांना मी एकच सांगतो की बाबा तुम्ही हे सगळं बंद करा, तुमचे जेवढं आहे तेवढंच तुम्ही वजन उचला. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे व्यायाम झाल्यानंतर 10 मिनिटं घड्याळ लावून 10 मिनिटं स्ट्रेचिंग करा. त्याने तुमचे बरेचसे प्रॉब्लेम सॉल्व्ह होतात. आणि त्याच्यामध्ये मी प्रत्येक पेशंटला एक सांगतो, एकच आसन सांगतो, ताडासन. ते जर तुम्ही ताडासन जर व्यवस्थित केलं तर तुमच्या नर्व्स, टेंडन, मसल हे सगळे एका लाईनीमध्ये येतात. आणि तुमचं ते काही बाकी तुम्हाला करायची गरज नाही. तुम्ही जर 5 ते 6 वेळा जर तुम्ही ताडासन केलं तर तुमचं बाकीचे स्ट्रेचिंग तुम्ही जे करायची काही करायची गरज पडत पण नाही. आपल्या पूर्वजांनी सगळं दिलेलं आहे आपल्याला, सगळं दिलेलं आहे, फक्त आपण ते वापरत नाहीये आणि आपण कंटाळा करतो. आता आपण ह्या कोल्ड प्रॅक्टिस ज्या सगळ्या कंप्लेंट्स आहेत त्या सगळ्या आपण त्यात घेतल्या. जो एक मेन पार्ट असतो ट्रॉमा रिलेटेड, म्हणजे आपण मगाशी बोललो की एखादा अवयव, बोट तुटणं किंवा त्याचा ट्रॉमा इंजुरी होणं, हे कितपत एक तर कॉमन आहे, किंवा समजा आता मी काहीतरी करताना ॲक्सिडेंटली माझं बोटाचं पेर तुटलंय आणि आता तिथून हॉस्पिटलपर्यंत ते पोचायचंय, तर पेशंट म्हणून त्या बाजूनी काय काळजी घ्यावी आणि तुटलेला अवयव जो आहे तो हॉस्पिटलपर्यंत नेताना काय त्यासाठी काळजी करणं किंवा काय कसं ते हँडल करायला पाहिजे सगळं? सर तुम्ही हा खूप छान क्वेश्चन विचारलाय. कारण की माझ्या प्रॅक्टिसमध्ये मी जेव्हा बघतो तो लोकांना हेच काळजी असते की आणायचा कसा. 100 प्रश्न त्यांचे असतात. ते व्यवस्थित जर आणला तर तो आम्ही पुढे काहीतरी त्याचं करू शकतो. पण तो व्यवस्थित स्टोरेज करून नाही आणला तर तो आम्हाला, तो पार्ट असूनही आम्हाला तो वापरता येणार नाही, कारण की तो नेक्रोस होतो, घाण होतो, इन्फेक्टेड असतो, बऱ्याचशा गोष्टी असतात. सिंपलशी गोष्ट तुम्हाला मी ह्या माध्यमातून सांगू शकतो सगळ्या लोकांना की जर ज्या वेळेस अँप्युटेशन होतं, सगळ्यात पहिल्यांदा पॅनिक कंडिशन काय असतं, ब्लिडिंग. अरे ब्लीड होते, ते अँप्युटेट पार्ट करतं, नंतर लक्ष असतं, पहिलं आपल्या बोटाकडे लक्ष असतं. ती ब्लीड होते, मग ते काय करतात माहितीये, इथं रुमाल बांध, दंडापाशी रुमाल बांध, इथं काहीतरी बांध, असं कृपया करून काही करू नका. आपल्या शरीरामध्ये ज्या वेळेस तुटतो, रक्तस्राव होतो, तसं देवाने दुसरी मेकॅनिझम पण दिलेलं आहे की ते रक्त थांबवण्याचं. सगळ्यात महत्वाचं एक काम काय करायचं, जो बी असं पहिलं सगळ्यात घाबरून जायचं नाहीये. सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे घाबरून जायचं नाहीये. घडलंय. आपल्या हातामध्ये जर
कुठलं हँडकर्चीप असेल किंवा कुठले कापड असेल हम्म. ते फक्त ह्याच्यावर ठेवायचं आणि 10 मिनिटं फक्त अबाव हार्ट लेवल हे फक्त धरून ठेवा. ओके बस काही करू नका तुम्ही. ओके 10 मिनिटानंतर आपली क्लॉटिंग मेकॅनिझम ऍक्टिव्हेट होतं आणि ते रक्त थांबतं. पण घड्याळ लावून 10 मिनिटं तुमचा हात हा वरती हृदयाच्या वरती राहायला पाहिजे. जर तुम्ही बघितलं जर तुम्ही हात खाली ठेवला तर आपल्या नसा फुगतात हम्म. ग्रॅव्हिटीमुळं. हम्म. पण जेव्हा आपण हात वरती नेतो तेव्हा ह्या नसा ड्रेन होतात हम्म. आणि ते हृदयाकडे रक्त जातं. म्हणजे काय होतं की रक्त इथं राहत नाही. हम्म. रक्त जर इथं राहिलं नाही तर ते परत वाहणार नाही. नाही. तर तुम्ही हात खाली ठेवला तर रक्त वाहत राहणार कारण की ते हार्ट मधनं पंप करून ते सारखं वाहत राहणार आहे. म्हणून पॅनिक न होता हात फक्त दाबून धरायचा आणि वरती हात ठेवायचा. हम्म. थांबून जातं. Right. आता दुसरा पार्ट आला ते अम्प्युटेड पार्टचं करायचं काय. हम्म. लोक काय म्हणतात सर ते ग्रीसमध्ये भरलेलं आहे, हम्म. त्यामध्ये माती आहे, शेणामध्ये पडलेलं आहे, हम्म. म्हणून कसं आणायचा काय करायचं. हम्म. पण मी ह्या माध्यमात सांगू शकतो तुमचा कुठलाही पार्ट हम्म. शेणामध्ये असो, त्या आता सध्या बाईक चेन मध्ये खूप इंजुरीज यायला लागल्यात. यंग Okay. पोरं जे मोठ्या मोठ्या गाड्या एवढ्या मोठ्या मोठ्या चेन्स असतात. हम्म. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे हे लोक स्वतः चेन का साफ करतात हा हम्म. प्रश्न माझ्या पुढे खूप मोठा आहे. हम्म. की ते स्वतः चेन साफ करतात आणि त्यामध्ये खूप लोकांचे अंगठे बोट गेलेले आहेत. Oh. आणि आम्ही महिन्यातनं 1-2 तर आम्ही निश्चितपणे करतो की अम्प्यूट झालाय बाईक चेन मुळे. Okay. इतकी कॉमन इंजुरी आता आजकाल झालेली आहे. कारण की अच्छा. ती बाईकची जी चेन आहे हा. आजकाल खूप मोठे मोठे यायला हा. लागलेत ईसीसी असल्यामुळं. हम्म. त्याच्यामुळे हे सगळं प्रॉब्लेम व्हायला लागलाय. हम्म. त्यामुळं माझं हे हात जोडून विनंती आहे हम्म. सगळ्या मुलांना की तुम्ही स्वतः चेन साफ करू नका. हम्म. फिटरकडे जावा तो तुमची साफ करून देईल ना चेन. तुम्ही का करता चेन साफ. हम्म. तर तो पार्ट तुम्ही काय करायचा एक पिशवी घ्यायची प्लास्टिकची त्यामध्ये टाकायचा. हम्म. तर तोंड बंद करायचं. हम्म. दुसऱ्या पिशवीमध्ये बर्फ कुठेही इझिली अवेलेबल असतो. हम्म. बर्फ नसेल तर आईस पॅक असतात. हम्म. त्या आईस पॅक त्या पिशवीमध्ये टाका हम्म. आणि ती पिशवी त्या पिशवीमध्ये टाकून ठेवा. ओके म्हणजे काय आहे की डायरेक्ट कॉन्टॅक्ट त्या अम्प्युटेड पार्टचा बर्फशी आला नाही पाहिजे. राईट. जर तसं तुम्ही जर स्टोअर करून ठेवलं हम्म. तर बोटाचं अंगठ्याचं आम्ही त्याला आपण रिप्लांटेशन म्हणतो 12 तासापर्यंत पण टिकू शकतो. ओके म्हणजे की तुम्ही 12 तास निश्चिंत असू शकता की हे करू शकता हम्म. बोटाचा अंगठा. ओके. पण जर समजा हातापासून गेला असेल हम्म. तर एक 3 ते 4 तासामध्ये आपल्याला ते जोडावा लागतो. Right. कारण की इथं मांसपेशी असतात हम्म. इथं मांसपेशी नसतात. त्याच्यामुळे 8 तास तुम्ही जरी त्या बर्फामध्ये ठेवून ट्रान्सपोर्टेशन केलं तरी तो व्यवस्थित राहू शकतो. ओके काळा पडलाय हा. किंवा त्याला ग्रीस लागलंय, शेणामध्ये आहे, मातीमध्ये आहे असा काही विचार करू नका. जो भी पार्ट तुम्हाला दिसतो तो सगळा डॉक्टरकडे घेऊन या. राईट. मी हँड सर्जन दुसरा कोणी हँड सर्जन असेल त्याच्याकडे पण तो पार्ट घेऊन जा. ते फार महत्वाचं आहे. बरोबर आहे. त्यातून आम्ही काहीतरी बनवू शकतो किंवा आम्ही ते जोडू शकतो. आम्हाला ऑप्शन्स ओपन राहतात. बरोबर आहे. जर तुम्ही पार्टच नाही आणला तर आमचे ऑप्शन ओपन राहतच नाही. आम्ही डायरेक्ट बंद करू शकतो. हम्म. आणि हा एक फार महत्वाचा पॉईंट होता की लोक जनरली बर्फाच्या आत तो हा. टाकतात. तो एक खूप कॉमन विषय आहे. कॉमन तर विषय. त्या पिशवीला ती बाहेर बर्फाची पिशवीत ठेवणं हा सगळ्यात महत्वाचं पिशवीत पिशवी पिशवीत पिशवी. लक्षात ठेवा. पिशवीत Right. पिशवी Right. सोपं काम आहे. पिशवीत पिशवी. तर आता हे सगळं आपण ह्याच्यावरती विषय बोललो. एक हँड सर्जन म्हणून तुम्ही आता ह्याच्यात एक टेक अवे मेसेज म्हणून की जनरली आपण काय काळजी आपल्या शरीराची हातांच्या किंवा पंजाच्या दृष्टीने घेणं अपेक्षित आहे लोकांनी. ज्यावेळेस आपण एखादा त्रास सुरू होतो हाताचा हम्म. आपण 2-3 दिवस बघतो त्याला. हम्म. ठीक आहे हम्म. दुखतोय ठीक आहे. ज्यावेळेस आपण एखादं काम करतोय हम्म. लॅपटॉपवर काम करतोय डेली रुटीन मध्ये काम ब्रश घासतोय हे करतोय ज्यावेळेस तुम्हाला त्याचा हात दुखी त्रास सुरू होतोय ह्याचा अर्थ असा आहे की ते नॉर्मल नाहीये. ओके. कधीतरी दुखते मागाशी म्हटलं पण कधीतरी दुखते आपण आपण मराठी भाषा म्हणतो ना आमोशा पुनवेळा दुखत होतं तर त्या टाईप ते एवढं हे नसतं कारण ते वेर अँड टेअर असतो. आपण त्यावर लक्ष नाही द्यायचं. पण जर डेली लाईफ मध्ये तुम्हाला जर दुखतोय हात दुखतोय मुंग्या येतात आणि तुमचं काम होत नाहीये त्यावेळेस तुम्ही डॉक्टरकडे जाणे अपेक्षित आहे. ओके. आजकालची फील्ड मध्ये आपण आता लोक म्हणतात सर आम्हाला हँड सर्जन माहितच नव्हता. जस्ट लागतं ना एखादं अम्प्युटेड पार्ट असतो तर त्यांना कळतं मग ते म्हणतात सर आम्हाला हँड सर्जन असं फील्ड माहितच नसते. मी त्यांना एकच प्रश्न त्यांना विचारतो मी आपण चांगला वडापाव कुठं मिळतो यासाठी आपण गुगल वरती 10 मिनिटं घालवतो का नाही घालवतो.
की वडापाव इथे चांगला मिळतो, इथे चांगला मिळत नाही. मग तसं जर गुगलमध्ये हँड सर्जन टाकलं तर तुम्हाला 10 ते 12 हँड सर्जन अवेलेबल आहेत ना पुण्यामध्ये. किंवा पेरिफेरीला असेल एखादा लांब राहत तर ऍटलीस्ट ऑर्थोपेडिक सेटअप मध्ये Correct. जाऊन हो, तिथून तसं पुढे मी ते करू refer शकतो. होऊ पण मी शकतो. हे शहरातली गोष्ट सांगतो मी. सिटीमध्ये. जेव्हा शहरातले लोक म्हणतात मला हा, की हा, सर हा. आम्हाला माहितच नव्हतं. हा, हा, हा. हात दुखणे हे सहन करण्यासाठी नाहीये, हम्म, उपचार करण्यासाठी आहे. हम्म, त्याचं तर मग ती एक गोष्ट मी सांगू शकतो की हात फक्त एक हम्म, देवाची रचना नाहीये. हम्म, तो कार्य, हम्म, संवेदना हम्म, आणि ओळख आहे आपली. हम्म. म्हणून हात म्हणजे दुसरा डोळा, जपाच आणि सांभाळाच. तर ह्या नोटवरती आजचा आपला एपिसोड आपण संपवत आहोत. पण सर्वांनी एक गोष्ट कायम लक्षात ठेवा, वारंवार आपण जे आपल्या एपिसोडमध्ये सांगतो की प्रिव्हेन्शन इज बेटर दॅन क्युअर, याचा अर्थच तो आहे की एखादं दुखणं सुरुवातीला एक सुरुवात खूप छोटी होते, पण नंतर दुर्लक्ष करून करून जी गोष्ट कदाचित गोळ्या औषधं किंवा थोडासा व्यायाम आणि रेस्ट यांनी बरी होऊ शकेल, ती गोष्ट निष्कारण आपण आपल्याच आळसामुळे किंवा एक रिलक्टंट ॲटिट्यूडमुळे वाढवतोय का, याचा जरूर विचार करावा. मेडिकल सायन्स जसं जसं वाढते तसं तसं ह्या गोष्टी आणखी सुलभ आणि आणखी आपलं जास्त वेळ न वाया घालवता लवकरात लवकर आपण पुन्हा कार्यरत होऊ शकतो, अशा पद्धतीने आजकाल ट्रीटमेंट डेव्हलप होत आहेत. याचा आपण एक सजग आणि सज्ञान नागरिक म्हणून नक्कीच जास्तीत जास्त आपल्या हितासाठी वापर करून घ्यावा. हाच मुख्यतः आजच्या एपिसोडचा हेतू आहे. हा एपिसोड सुरू करताना मलाही ह्याच्यामध्ये इतके कंगोरे निघतील, इतक्या गोष्टी छोट्या छोट्या आपल्या वागण्यातल्या चुकांमुळे आपण वाढवत असतो का हा आजार, ह्यातनं नक्कीच जाणवल्या. तर तुम्ही आज इथे आलात आणि आमच्या चॅनलवरती नक्कीच या गोष्टीमधनं आमच्या प्रेक्षकांना ह्याचा फायदा होईल. यातनं बरेच प्रश्न येतील प्रेक्षकांचे, तर त्याच्यावरती आपण नक्कीच ह्याच्यावर उत्तरं देऊन पुन्हा एका वेगळ्या विषयावर पुन्हा कधीतरी भेटूया. तर आमच्या सर्व चॅनलतर्फे थँक्यू. धन्यवाद.